कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की शुद्धीपत्र नको असताना सुद्धा शुद्धीपत्र प्राप्त केलं आणि अलौकिकत्व स्वतःचं सिद्ध केलं. पुन्हा अलंकापुरीमध्ये येऊन आज अनेक दिवस झाले मुक्ताईकडं मांड खाण्याची इच्छा निवृत्तीनाथांनी व्यक्त केली आणि मुक्ता मांड भाजण्यासाठी खापराचा तुकडा मागण्यासाठी कुंभारआडीमध्ये कुंभाराच्या गौरीच्या झोपडीपर्यंत जाऊन पोहोचली. गौरी ही लहानपणीची रुक्मिणीची मैत्रीण, त्यामुळं तिचं विशेष प्रेम या मुलांच्यावर होतं. बाहेरून हाक मारत होती. मुक्ता हाक मारताना बोलत होती, अगं गौरी मावशी, अगं गौरी मावशी. गौरीनं हातातलं काम तसंच ठेवलं आणि गौरी वाकून बाहेर आली. सर्र दिशी मुक्ताजवळ आली. तिला जवळ घेतलं. धापा टाकत आलेल्या मुक्ताच्या तोंडावर हात फिरवला आणि सांगितलं, बाळा का आलीस? एवढ्या धापा का टाकतेस? अगं काय सांगायचं तुला मावशी, कधीच दादानं कुणाकडे काही मागितलं नाही, आज माझ्याकडे मांड मागितलं, मांड. मोठ्या उत्साहानं दमलेल्या अवस्थेमध्ये गौरीला मुक्ता सांगत होती. हो का? निवृत्तीनाथानं? हो, निवृत्ती दादानं मागितलं. मुक्ता पुन्हा जन्मल्यापासून आजपर्यंत कधीच कुणाकडे काय मागितलं नाही. शांत असायचा, नितळ असायचं. आई वडील गेल्यानंतर पुन्हा वडीलधारे पण धारण करून त्यानं कुणाकडे मागण्याचं सुद्धा आज बंद केलं होतं. परंतु आज मांड मागितलं. बरं झालं, किती भाग्यवान आहेस, तुझ्याकडे मागतो दादा. गौरी बोलायला लागली, थांब थांब, उशीर लावू नको. अशी जाते आणि घेऊन येते. एका कोपऱ्यामध्ये मडकी एकावर एक उपडी ठेवलेली होती. त्याच्याच बाजूला असा ढीक खापऱ्याच्या तुकड्यांचा ठेवलेला होता. काही ठिकाणी पंत्या ठेवलेल्या होत्या. दिवाळीचा सण होता, कोणीतरी येतील, कारण 12 बलतेदार गावामध्ये असतील तर सगळे सण साजरे होतात. त्या पद्धतीनं कुंभाराच्या आळीमध्ये गौरीच्या आईन आणि गौरीनं अनेक बाहुल्या, अनेक निरंजन, अनेक धुपाटणी, गाडकी, मडकी, लोटकी असं मांडवून ठेवलेलं होतं. ढीकच्या ढीक. थांब देते. मुक्ता तशीच गौरी पाठोपाठ पुढे झाली. एक खापराचा तुकडा घ्यायचा, त्याला वाजवून बघायचं. आवाज बदलला, पुन्हा खाली ठेवायचं. दुसरं उचलायचं, दुसऱ्याला हिसकी मारायची, पुन्हा आवाज बदलला, खाली ठेवायचं. एका मागून एक खापराचे तुकडे खाली खाली ठेवले जात होते. एक हातामध्ये लागला, खन्न दिशा आवाज आला, अगं मुक्ता, तुझ्या दादाची आज इच्छा पूर्ण करणार आहेस. जा, हा घे खापराचा तुकडा. गौरीच्या हातामध्ये तो खापराचा तुकडा होता. मुक्ता पुढे सरसावली आणि खापराचा तुकडा हातामध्ये घेणार इतक्यात डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच दोघींच्या हातावर समानतेनं एक फटकारा बसला आणि तो खापराचा तुकडा आकाशाच्या दिशेनं भरकन उडून गेला. तो तसाच गटांगळा खात खापराचा तुकडा आला, दोघींच्या पुढ्यामध्ये धप्प दिशी पडला. अनेक तुकडेचे. काय घडलं एवढ्यात कळलंच नाही, म्हणून दोघींनी एकाच दिशेनं एकाच वेळी बघितलं तर लक्षात आलं की अश्वारूढ असणाऱ्या घोड्यावर बसलेल्या विसोबा चाटींनी दोघींच्या हातावर लाथ मारली होती. ते खापराचा तुकडा तसाच आकाशात भिरकावलेला. काय गौरे, तुम्हाला राहू दिलं, हाच आमचा अपराध आहे. आमच्या कानावर होतं, तू अधून मधून यांना मदत करतेस. ही विषवल्ली पोचण्यासाठी तुझंच खतपाणी आहे. आज प्रत्ययाला बरं झालं मी इकडून जात होतो, भटकंती करताना लक्षात आलं, तरी वाटतच होतं ही कार्टी कुठं पळत चालली, म्हणून तिच्या मागोमाग मी आलो. विसोबासाठी मोठ्यानं मोठ्यानं गौरी खेकसत होती. गौरीच्याही दारामध्ये आली आणि ती गौरीला सांगत होती, काय झालं काय झालं. घडला प्रकार सगळा कथन केला. कथन करता करता वाक्य सहज गेलं, अगं आई, माझ्या निवृत्तीनं आज मांड मागितलं आणि त्याच्यासाठी मी खापराचा तुकडा देतो. तेवढ्यात विसोबासाठी वरूनच घोड्यावरून बोलायला लागली, वा रे वा, संन्याशाची पोरं भीक मागून खायचं सोडून इच्छाने पूर्ण करायला लागली म्हणे. पुन्हा गौरी खेच. याद राख, इथून पुढं जर
या मुलांना मदत केलीस तर. घोड्याच्या टापा वळल्या, परंतु त्या वळता वळता गर दिशी तो सरळ घोडा त्या खापराच्या ढिगावर घातला गेला. कचा 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 खापराच्या त्या तुकड्यांच्यावर घोडं नाचवलं गेलं. घोड्याच्या पायानं खापराची तुकडे सगळेच्या सगळे नेस्तनाबूत झाले. ऐन दिवाळीमध्ये सणाच्या वेळेला लोकांची मागणी पूर्ण करणारे ती कुंभाराचं घराणं आज दिवाळीमध्ये अंधारात राहणार. कारण पुन्हा खापराचे तुकडे बनवायचे झाले तर ते कच्चा चिखल तुडवावा लागायचा, कच्ची माती वाळवावी लागायची, भाजावी लागायची आणि मग व्हायचं. गौरीला दुःख झालं. मुक्तानं काहीही बोललं नाही. मुक्ता तशीच मागं वळली आणि अगदी वेगानं, ज्या वेगानं आली त्याच वेगानं पळत चालली. डोळ्यातून पाणी येत होतं. निवृत्तीनाथ शांत आणि ध्यानाला बसले. मात्र आत ज्ञानदेव, सोपान दोघे जण काहीतरी चाललेले होते. मुक्ता अशी धापा टाकत आलेली बघितल्या. डोळ्यातलं असं बघून ज्ञानदेवानं विचारलं, मुक्ते काय झालं ग मुक्ते? दादा काय सांगायचं? थोरल्या दादानं मांड मागितलं, तेवढी सुद्धा मी इच्छा पूर्ण करू शकत नाही. त्या कुटाळ लोकांनी आमचा छळच मांडला रे. ज्ञानदेव हसले. मुक्ते तूच मला शिकवणारी न ग, तूच मला बोलत होतीस. दया क्षमा ज्याची अंगी, तूच सांगत होतीस ना. कुठे गेली तुझी दया? उलटा उपदेश ज्ञानदेवांनी मुक्ताला करायला चालू. दादा माझ्यासाठी नाही रे, परंतु निवृत्तीदानं मांड मागितलं, त्याची इच्छा पण पुरी करू शकत नाही, एवढंच दुःख वाटतं. जरी आपल्याला मांड भाजण्यासाठी खापराचा तुकडा मिळाला नसला तरी तू मांड बनवायला सुरुवात कर, चालू कर. तिनं मांड चालू केलं. दादा पण भाजायचं कशावर त्याची काळजी अजिबात करू नये. ज्ञानदेव उठले. निवृत्तीनाथ जिथं ध्यानाला बसले होते त्यांच्या जवळ गेले. त्याने नमस्कार त्यांना केला. पुन्हा पाठीमागे आले. गोपाळ कृष्णाला नमस्कार केला. अगं झाली मांडे? हो दादा, पसरून ठेवले, पण भाजायचे कशावर? हा तेच सांगतो तुला. पुन्हा भगवंताकडे पुढा केला. गोपाळ कृष्ण ज्या पद्धतीनं गुडघ्यावर रांगतो त्या पद्धतीनं त्रिकंड कीर्ती तत्ववेत्या माऊलीनं गुडघ्यावर रांगायला सुरुवात केली. गुडघ्यावर पाय आणि हात पुढे ठेवले, मनोमन ध्यान चालू केले. हे बघ मुक्ता, काही काळासाठी योग सामर्थ्य माझ्यामध्ये जागृत केले. जितके तुला मांडे भाजायचे तेवढे भाजून घे, काहीच काळजी नाही. दादा पण तुझ्या पाठीवर? अगं तुला माहिती नाही का, आपले बाबा सांगत होते की आपल्या शरीरात जो अग्नी तो अग्नी विलक्षण अग्नी, तो अग्नी अनंत पटीने सुद्धा मोजता येत नाही. कदाचित सूर्यापासून येणारी उष्णता मोजता येईल, परंतु आपल्या शरीरातला अग्नी ते मोजता येत नाही. बाबा आपल्याला शिकवत होते. तुझं लक्ष नव्हतं का ग त्यावेळा? हो दादा होतं, पण आज थोडा क्रोध आला म्हणून सगळं विसरलं. अधोरेखित करण्यासारखं वाक्य होतं. ज्या वेळेला माणसाला राग येतो त्यावेळेला त्याच्याजवळचं किती ज्ञान असलं तरी ते ज्ञान तिथंच थांबतं. मुक्ता मांडे एक उचलत होती. ज्ञानदेव सांगत होते, अगं मुक्ता, तो जठराग्नी आहे ना, तो अतिशय तप्त असतो. या जगात एकमेव असा अग्नी आहे की ज्याला पाण्यानं विझवता येत नाही. पाणी टाकेल तसं तो भडकत राहतो, तो जठराग्नी. त्या जठराग्नीला प्रज्वलित केलं. तो जठराग्नी ऊर्ध्व दिशेला जायला लागला आणि पाठीवर अगदी तापलेल्या अवस्थेमध्ये मांड भाजायला सुरुवात केली. पाठोपाठ एक 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 मांड भाजून एकावर एक असा खच पडत चालला होता. आता कशी पोरं ही शिजवून मांड खातात, भाजून कशी मांड खातात, याच्यासाठी विसोबा त्या मुक्तेच्या पाठीमानं पळतच आलेले होते. परंतु ते पुढच्या दरवाजानं न येता पाठीमागच्या बाजूला एका झरोक्यातून आत डोकावून बघत होते. काय करतात ते एका फटीतून बघत होते. आज सगळे व्यवस्थित चालले. मांड्याचा खच भाजून झाला आणि ज्ञानदेवानी पुन्हा डोळे उघडले.
भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केला आणि पुन्हा ज्यांच्याकडून आपल्याला योग प्राप्त झाला त्या निवृत्तीनाथांना, आपल्या गुरुरायांना, आपल्या थोरल्या बंधूंना नमस्कार केला आणि तिथं बसून बोलले, दादा झाली ना समाधी तुमची? ध्यान झालं ना? हो ज्ञाना झालं. मुक्ता गेली त्याच वेळेला मी ध्यान लावलं होतं. माहिती होतं मुक्तासाठी काय होणार आहे. योगाच्या सामर्थ्यानं त्याने आधीच जाणलं होतं. कदाचित गुरुरायांचा एवढा मोठा आशीर्वाद होता की थंड देहामध्ये इतकी तप्तता यावी आणि ज्ञानदेवांच्या पाठीवर मांड भाजलं जावं, हे गुरु सामर्थ्य. पात्र मांडून घेतली गेली. 4 पात्र मांडली. मांड वाढलं गेलं. आज निवृत्तीनाथ आनंदित होता. तुकडा मोडला आणि तोंडात घालणार इतक्यात पायांची चाहूल लागली. झपा 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 पावलं कवाड सोडून आत आली आणि आत आल्यानंतर आहे तसा दंडवत घातला. तुम्ही क्षमा केल्याशिवाय मी पाय सोडणार नाही. मला माफी करा. तुम्ही क्षमा केली तरच पाय सोडेल, नाही तर सोडणार. पगडी कधीच पाठीमागे पडली होती. संतांच्या घरामध्ये जाताना जेव्हा अहंकाराची पगडी पाठीमागे टाकली जाते त्याच वेळा संतांच्या हृदयाशी आपलं स्थान मिळत असते. त्या झोपडीमध्ये प्रवेश करतानाच पगडी पाठीमागे पडली होती. आता नुकते ज्ञानी असणारे विसोबा दंडवत चौघांच्या पायावर घातला. पायच सोडायला तयार नाही. निवृत्ती तुम्ही माफी करा. ज्ञानदेव माफी करा. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांच्याकडे बघितलं आणि ज्ञानदेवांना फक्त डोळेनं खून केली. डोळ्यानं खून केल्याबरोबर ज्ञानदेव पुढे झाले. विसोबा चटींच्या दोन्ही बाहूंना धरला आणि उठून उभा केलं. काका जरी तुमची चूक असली तरी तुम्ही गुरुदेव आहात. तुम्ही आमच्या पाया पडणं बरोबर नाही. आमच्या वडिलांच्या पेक्षा तुम्ही मोठे आहात. तेव्हा आमचाच नमस्कार तुम्ही स्वीकारावा. 4 भावंड विसोबांच्या पायावर वाटायला लागलं विसोबांना. अरे उच्छाद मांडला, छळ मांडला, परंतु त्यांच्या मनामध्ये काहीही नाही यांच्या मनामध्ये. विसोबांना विश्वास पटला. विसोबांनी लगेच सांगितलं की एवढा ज्ञान तुमच्याजवळ आलं कुठून? निवृत्तीनाथांनी सांगितलं ज्ञान संपत्ता सगळ्यांच्याकडेच असते. तुम्ही तर शास्त्री पंडित आहात. फक्त त्याच्यावरचा अहंकार गेला तर तुम्ही सुद्धा संत. शांत झालेली चोखोबा आज अहंकाराची पगडी बाजूलाच ठेवलेली होती. अगं मुक्ते बघतेस काय, आज दिवाळीचा सण आहे ना, मांड झालं ना तुझं, मग आणखी एक पात्र कर. मुक्तानं पुन्हा पात्र केलं. ते 5वे पात्र. विसोबा पात्रावर बसले. सगळ्यांनीच भोजन उत्तम केलं. विसोबांनी सांगितलं फक्त मला घराकडे जायचं नाही, एवढं सोडून कुठेही जायला सांगा, तेव्हा तुमच्या सोबत राहतो. ज्यांची जन्माच्या पूर्वीपासून वैरत्व ज्यानं पत्करलं तो सुद्धा आज यांच्या सोबत राहायला तयार झाला. त्यानं संसारावर तिलांजली ठेवली, तुळशीपत्र ठेवलं. ते मला संसारात घरी जायला सांगू नका, इतर कुठेही मी जायला तयार आहे. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांच्याकडे बघितलं आणि ज्ञानदेवांनी सहज सांगितलं काही हरकत नाही. आपल्याजवळ ज्ञान आहेच. तुम्ही आधीच शास्त्री आहात. सर्व शास्त्र मुखोद्गत तुमच्या जवळ आहे. आज अहंकारही निघून गेला. आता राहते ती मुक्तीसाठी थोडीशी साधना करावी लागेल. ही साधना औंढ्यांनाला जाऊन करा. हो ज्ञाना. गुरूंच्या ठिकाणी ज्ञानदेवांना पाहून विसोबांनी तिथंच डोकं ठेवलं. ठीक आहे, आजपर्यंत मी शास्त्राचा भार आणि वेदांगांचा उपनिषदांचा भार वाहणारा खरोखर गाढव म्हणूनच होतो. माझ्या डोक्यात काय नव्हतं, फक्त पाठीवरच सगळं होतं. आज ते ज्ञान डोक्यामध्ये येऊ लागलं तुमच्यामुळे, फक्त तुमच्यामुळे. शास्त्राचे भार पाठीवरचे आता ओझं कमी झालं आणि ते आता मस्तकात गेलं. ठीक आहे, काही हरकत नाही. इथून पुढे माझंच नामकरण स्वतः करेन. खेचर हे नाव लावून. खेचर या शब्दाचा अर्थ आहे गाढव. स्वतःच नामन करणारा हा तत्ववेता या 4ही भावनांच्या पाया पडला आणि सांगितलं ठीक आहे, तुमची जशी आज्ञा असेल तशी त्या पद्धतीने स्वीकारली जाईल. आणि त्या झोपडीतून बाहेर पडताना आत गेलेल्या विसोबासाठी पूर्ण बदलला नावानिशी आणि बाहेर पडताना विसोबा खेचर म्हणून बाहेर पडली. ती सरळ औंढ्या नागनाथापर्यंत.
विसोबासारखा माणूस बदलल्यानंतर आता मात्र अलंकापुरी थोडीशी शमलेली होती. अलंकापुरी आता ज्ञानदेव निवृत्ती सोपान मुक्ताच्या नादाला लागलेली होती. आता निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तांना सिद्धेश्वराच्या मंदिरापर्यंत आणण्याची व्यवस्था चालू झाली. काही मंडळी आली, तुम्ही असं बाहेर राहणं बरोबर नाही, तुमचं घर आहे, तुमची झोपडी आहे, या तिथं, परंतु आम्हाला तुम्ही ज्ञानबोध करा आणि पुन्हा या. लोकांना प्रवचन ऐकण्याची सवय लागेल. आधीच कवित्व वाचणाऱ्या या ज्ञानदेवांचं सिद्धेश्वराच्या मंदिराच्या दारामध्ये अखंड अभंग असा स्वरूपाची प्रवचनच सुरू झाली. ईश्वराचं तत्व, ईश्वर प्रणिता, सर्वाभूती असणारी परमेश्वराची दया, आपल्यामध्ये असणारा अहंकार, या सर्व गोष्टी आपल्या प्रवचनातून ज्ञानदेव सांगून दिवसामागून दिवस चालले. त्याच वेळा सोन्याच्या अक्षराने लिहिणारा क्षण या महाराष्ट्रामध्ये चालू होता. आणि तो क्षण म्हणजे भूवैकुंठ ज्याला म्हटलं जातं, ती भूवैकुंठ पंढरी. या पंढरीमध्ये अनेक लोक, अनेक संत अनेक गावून यायचे. त्याच्यामध्ये नामदेव हे मात्र सर्वश्रेष्ठ संत होते, जे प्रत्यक्ष देवाबरोबर बोलत होते. आपण नैवेद्य दिला नाही तर देव उपाशी राहणार, या अवस्थेमध्ये असणारे नामदेव. त्याच वेळेला चोखा होता, त्याच वेळेला गोरा होता, सावता होता, नरहरी होता, सेना होता. सगळी मंडळी एकामागून एक एकादशीच्या निमित्तानं रावळामध्ये यायची. रावळामध्ये भगवंताचं कीर्तन नामदेवरायाच्या मुखातून ऐकायची, पुन्हा गावाकडे निघायची, पुन्हा रावळामध्ये यायची. प्रत्येक क्षण आणि प्रत्येक फेरी वाढायची. त्या फेरीला नाव दिले गेलं वारी. वारी चालू झाली आणि इकडे मात्र ज्ञानाची वारी ही अखंडितपणे तोंडातून मुखातून वाहत होती, पाजली. पुणतांब्याला जाऊन पत्र पोहोचले. परंतु त्या ठिकाणी काय करायचं? अरे, पुणतांब्यामध्ये हलकल्लोळ माजला. तापी तीर खवळला होता. इथून गेलेली मुलं आणि त्या मुलांनी त्यातल्या मुलांच्या चौथ्या आणि छोट्या चिमुरड्या असणाऱ्या अगदी 14 वर्षाच्या मुलीनं सुद्धा पाणी हातात घ्यावं आणि प्रेतावर मरण, प्रेत उठून पळावे. आम्ही काय केलं मग? 1400 वर्ष डोळे लाल होऊन असणारा तापी तीरावरचा तपेश्वर जागा झाला. तो बाहेर येऊन शिष्यांच्यावर खेकसत होता. असं का घडलं, कसं घडलं? काष्टेश्वर नावाचा त्याचा शिष्य पुढे झाला. स्वामी, काही मुलं आली, त्यांनी प्रेत उठवली गेली. कोणत्या दिशेने गेली? तुम्ही काय करत होता? काष्टसिद्धेश्वरावर खेकसत. आता समाधीतून उत्थान पावलेले चांगदेव चुकून तोंडातून एखादा शब्द गेला तर जळून राख होईल अशी अवस्था डोळ्यामधून होती. त्यावर कुणीच पुढे धजावत नव्हतं. काय झाले सांगण्यासाठी. परंतु आवडता परंतु पुढे असणारा काष्ट सिद्ध पुढे आला. अरे काष्ट सिद्धा, तुलाच विचारतो, कोण होती ती? कुठे गेली ती? स्वामी, क्षमा करा. ती अलंकापुरीला गेली एवढंच कळलं. त्यांची नावं काय? थोरा निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्त. तुम्ही काय करत होता? आम्ही इथंच होतो, परंतु कुणाकडून तरी पाणी मागून घेतलं नाही. अरे, असे चमत्कार करणारे भरपूर असतील. आम्ही 1400 वर्ष जगलो. स्वतःच चांगल्याच्या पुढे कोणाचे बोलण्याची हिंमत होत नव्हती. ठीक आहे, ठीक आहे. आसनावर बसला आणि आसनावर बसता बसताच जटांचा जल संभार करत पाठीमागे केस ओढत बसला आणि विचार करायला. काष्टसिद्धा इकडे. काष्टसिद्ध जवळ. स्वामी, काय झालं? लेखनाचं साहित्य घे. काष्टसिद्ध लेखनाचं साहित्य घेऊन टाकाय दौत आहे. कागद पुढे लिह. चिरंजीव. थांब थांब थांब. लिहिलंस का? थांब. मनात विचारायला. चिरंजीव म्हणावं तर काही क्षणात जाणारी मुलं आणि पैठणचं सामर्थ्य ही ज्ञानी असतील. चिरंजीव म्हणायचं
ठीक आहे, तीर्थरूप टाक उचलला, कागदावर टेकणारी त्या थांब थांब. तीर्थरूप म्हणावं तर ही पोरांचं वय किती? आपली 1400 वर्ष. थांब. काही क्षण असाच विचार करायला लागला. चांगदेवाची अवस्था बघून शिष्यांच्या मध्ये हलकल्लोळ माजला. आज स्वामींची अवस्था अशी का? ठीक आहे, आण ते पत्र इकडं. पत्र घेतलं, गुंडाळी केली. काष्ट सिद्धांत हे घे, असंच घेऊन जा. स्वामी पुढं काही बोलायचं नाही, जा घे. पत्र हातामध्ये घेतलं, काष्ट सिद्धांत जाण्याची तयारी केली. सोबतीला एक आणखी साधक घेतला. दोघे जण हळूहळू हळूहळू जायला. इकडे सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये ज्ञानदेवांची प्रवचनं अखंडित फुलत जायची. लोकांना असं वाटायचं की यांची प्रवचनं संपूच नाही, संपूच नाही, संपूच नाही. प्रत्येक शब्द हृदयाचा ठाव घेतो. रात्र वाढेपर्यंत जवळजवळ प्रवचनं व्हायची. रात्र झाली की पुन्हाही यायची आणि झोपडीपाशी थांबायची. आज माधुकरी मागण्याची गरजच नव्हती, कारण माधुकरी आणून देणारे लोक आता तयार झाले. त्यांच्याबरोबर एक एक अन्नाचा घास खाणारे लोक तयार झाले होते. उमाबाईंना आनंद झाला. नातवांची कीर्ती दिवंगत होत होती. गौरीला आनंद वाटत होता. सकाळच्या वेळेला कोवळं ऊन घेत ही मुलं नुकतीच झोपडीच्या समोर बसली. सकाळचं ब्रह्मकर्म पूर्ण झालं. ज्ञानदेवांनी झोपडीकडे बघितलं. आईने लावलेलं एवढं सरोवर आज आकाश गगनापर्यंत जाऊ पाहत. निवृत्तीनाथांच्या मनामध्ये हसू आलं. ज्ञाना, सुस्त वाटतो तुला? हो दादा, आईने लावलेलं हे रोप आज गगनाकडे चाललं, गगनाच्या दिशेनं भरताय. पण दादा, अजून कळीच आहे रे, अजून फुल झालं नाही. होईल ज्ञाना, होईल फुल. जे कळी म्हणून आलं ते फुल होण्यासाठीच असतं ज्ञाना. होईल फुल, समजून घ्या. दुपारच्या वेळा पुन्हा खाली आली. सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये पुन्हा प्रवचन झालं. दिवसामागून दिवस जात होते आणि एवढ्यात 2 योगी लोक अलंकापुरीमध्ये आले. येत असताना कुणीतरी पुढे जाऊन निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तांच्या समोर सांगितलं की अहो, कोणीतरी योगी आपल्याला भेटण्यासाठी आलेत. ठीक आहे, व्यवस्था करा. प्रवासातून आलेल्या प्रत्येक माणसाची व्यवस्था पहिल्यांदा केली जाते आणि नंतर विचारलं जातं. त्या पद्धतीनं 3 झालेल्या त्या योग्यांना जवळ बसवून घेतलं. सर्व काही झालं, नंतर बोलू, उद्या सर्व काही करू. ज्ञानदेवांचं प्रवचन चालू झालं. लोक मंत्रमुक्त झाले. त्यांचे शब्द त्या योग्यांच्या कानामध्ये जात होते. पण आपल्या गुरुरायांना सांगणार कोण? दुसरा दिवस उजाडला आणि पुन्हा सकाळचे स्नान संध्यादी आवरून आता ज्ञानदेव निवृत्ती सोपान मुक्ता हे यांचं नित्य ठरलेलं होतं की सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये नित्याचं प्रवचन. आजोळ घराच्या बाहेरच्या छोट्याशा भिंतीवर बसायचं, सकाळचं ऊन घ्यायचे आणि पुन्हा दुपारचं 4 घास खायचे आणि याच ठिकाणी पुन्हा प्रवचन चालू करायचे. लोक सुद्धा त्यांचे शब्द ऐकण्यासाठी आसुसलेले असायचे. त्याला वेळ काळ काहीच राहायचा नाही, काहीच उरायचा नाही, काहीच लोकांना काही वाटायचं नाही. सकाळची कोळी उन्ह अंगावर घेत होते आणि एवढ्यात सकाळचं ब्रह्मकर्म करून ते योगी सुद्धा अलंकापुरीतून हळूहळू यांच्याकडे यायला लागले. हातामध्ये कागदाचा धांडोळा. आजच्या भाषेत बोलायचं तर एकच पान होतं. तो कागद घेतला आणि भिंतीवर बसलेल्या मुलांच्याकडे द्यायला सुरुवात. मुक्ताकडे दिली. मुक्तानं ते अलटून पालटून 2-3 वेळा बघितलं. ती दादाला म्हणली, सोपान दादा, याच्यावर काहीच दिसत नाही रे, तुला तरी दिसतं का बघ. सोपानानं घेतला कागद, पुन्हा खाली वर 2-3 वेळा केला, उलटा सुलटा करून बघितला, काहीच नाही. ज्ञान दादा, तुला दिसतं का बघ. ज्ञानदेवानं पुन्हा खाली वर करून बघितलं, त्यालाही काही दिसलं नाही. पुन्हा निवृत्तीनाथांच्याकडे निवृत्तीनाथांनी पुन्हा खालीवर केलं आणि थोडेसे हसले. मुक्ताचं लक्ष निवृत्ती दादांच्याकडे होतं आणि निवृत्ती दादांच्या हातातच कागद असताना मुक्ता सहज बोलली, अरे 1400 वर्षे राहून हा कोराच राहिला रे. शिष्यांची तळपायाची आग मस्तकाला गेली. गुरूंनाच नाव होतं.
पण काय बोलणार, काहीच बोलता येत नव्हतं. निवृत्तीनाथाने तोच कागद पुढे ढकलला. ज्ञानदेवा, तू तरी मजकूर पाठव. होय दादा, गरज आहे असं मलाही वाटतं, कारण हा मजकुराविनाच नाश पावायला लागलाय. ज्याच्या आयुष्यात मजकूर नाही त्याच्या आयुष्याला काही ताळमेळ लागत नसतो. सोपान खाली आला, काही साहित्य लिखाणाचं घेतलं आणि ज्ञानदेवांच्या समोर ठेवलं. त्याच ठिकाणी बसून ज्ञानदेवांनी सुरुवात केली. स्वस्ति श्री वटेश सुरुवात केली. महामानवांची आणि मोठ्या संत मंडळींची सुरुवात ही अशी असते की जिथे शास्त्राला सुद्धा कुठं गालबोट लागत नाही. तुझ्या आणि माझ्यामध्ये काहीच भेद नाही. वटेश्वराला नमस्कार केला, एका बाजूला वटेश्वराला उपदेश आणि दुसऱ्या बाजूला वटेश्वराला नमस्कार. इकडे सिद्धेश्वराला नमस्कार केला आणि दुसऱ्या बाजूला चांगदेवांना सुद्धा नमस्कार केला. एकाच शब्दात दोन्ही ठिकाणी नमस्कार केला. ओवी सरकत होती, पुढे पुढे सरकत होती, पुढे पुढे सरकत होती. उपदेश करताना अतिशय सामान्य दृष्टांत घ्यावे आणि सिद्धांत भले मोठे पटवून द्यावे, हीच ज्ञानदेवांची कवित्वाची कला पुढे यायला लागली. बांधाची या गोडी बांधा नव्हे, गुळाची गोडी तैसा जग परवडी सन्मिती जाण. मध्यावर आलं पत्र. सांगत होती चांगदेवा, अरे गुळाची ढेप कोणत्याही बाजूने खाली तरी गोडच असते. तिचा तुकडा खाल्ला तरी गोड असतो आणि अखंड खाली तरी गोड असते. असा ईश्वर चराचरामध्ये सर्व व्याप्त आहे. जशी गोडी गुळामध्ये व्याप्त, तशीच ईश्वराची साक्षता सर्वांच्या मध्ये. पुढे पुढे चालू होत. पत्र संपलं. कदाचित मी अनेक वेळेला महाराज चिंतन करताना असं मला वाटतं की त्यावेळेला चांगदेवाला का बुद्धी सुचली असेल एक 5-6 पत्र पुरी पाठवावी, कारण आम्हाला चिंतनाला विषय तो मिळाला असता. कारण आम्ही ज्ञानपिपासू माणसं आहोत. आम्हाला वाटतं की असं मोठं असावं, जास्त असावं, जास्त असावं. 65 चोव्या नुसते दिले. कदाचित त्यावेळेला 4-6 पानं दिली असती तर आम्हाला मोठा अनेक ग्रंथ मिळाला असता ज्ञानदेवांचा अभ्यासासाठी. पण आमचं दुर्दैव म्हणायचं. ध्यानात घ्या. पत्र गुंडाळी केली, नमस्कार केला, गुरुरायांच्याकडे दिला. गुरुरायांनी नमस्कार केला. शिष्याने केलेल्या कवित्वाला आशीर्वाद होता तो आशीर्वाद दिला आणि पुन्हा पत्र हळूहळू खाली आलं. मुक्ताईनं काष्टसिद्धाच्या हातात दिलं. काष्टसिद्ध पुन्हा पत्र घेतला आणि नजर दर बंद हळूहळू हळूहळू पण तांब्यापर्यंत. इकडे दिनचर्या पुन्हा चालू होती तीच. आज वाटत होतं की खऱ्या अर्थानं ज्ञानदेवानी नवीन काहीतरी चालू करावं, म्हणून विषय सांगावा गुरुरायांनी आणि ज्ञानदेवानी शिष्यानं बोलावं. गुरु शिष्याची जोडी बहरत होती. लोक मंत्रमुग्ध होत होते, ऐकत होते. इकडे मात्र पुनतांब्याला येऊन काष्टसिद्ध पोचला. अजून कसं काही आला नाही निरोप, अजून कसा नाही आला निरोप. चांगदेव मनामध्ये सारखा घोळत पाठीवर हात, कधी हातावर हात घेऊन त्या भस्म लावलेल्या अंगाला पीळ देत आजूबाजूला फिरत होता सारखा. हे इकडे रे, आला का बघतो. स्वामी कोण? काष्टसिद्ध. इतके दिवस लागतात का? हो येतीलच. एवढ्यात कोणीतरी पुढे जाऊन सांगितलं, हो 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 आलेत काष्टसिद्ध आलेत. कधी स्वतःची जागा न सोडणारा चांगदेव आज आतून खलबत करत होता, आतून व्याकुळ झाला होता. काय पत्राचा माय नाही. आजूबाजूला फिरणारा चांगदेव सहज पुढे झाला. काष्टसिद्ध पुढे झाला. स्वामी नमस्कार. काय रे, बैठीस का पोरांना त्या? हो स्वामी, पूर्वी बघितले तशीच आहे. अरे मग त्याचा मठ वगैरे काय? नाही, ती साध्या भिंतीवर बसली होती. त्यांचा शिष्यगण असा कोणी नाही, पण सायंकाळच्या वेळेला त्यांच्या सोबती अलंकापुरी जमते आणि पंचकृषीतील लोक जमतात. मग काय चालतं तिथं? कानुसंख्या. त्यांच्यातला ज्ञानदेव लोकांना उद्बोधन करत. हो का? माझ्यासाठी काय बोलले? खाली मान घातले आणि चांगदेवाचा शिष्य जमिनीकडे बघायला लागला. उजव्या पायाचा अंगठा मातीमध्ये रुतवायला लागला.
चांगदेवांना कळलं काहीतरी विपरीत झालं असणार. बोल बोल, मला ऐकायचंय. ती छोटीशी मुक्ता होती. ती म्हणली हा कोराच राहिला. चांगदेवाची तळपायाची आग मस्तकाला गेली. फन 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 अंग फणफणायला लागलं. हातामध्ये सर्प घेणारा, स्वतःच्या अंगात विष घेऊन बसलेला चांगदेव आज तळपायाची आग मस्तकात घेऊन बसला. काय झालं मग? ही पत्र त्यांनी पाठवली. चांगदेवानं पत्र उघडलं. 65 ओव्या वाचून झाल्या. हे पहिलं अपत्य ज्ञानदेवांचं होतं, वाङ्मयीन अपत्य. अर्थ काहीच कुणाला लागत नव्हता. पण तांबे नाही तर तापी नदीच्या तीरावरील अनेक मंडळींना बोलवून घेतलं. या वाक्यांचा अर्थ काय, या शब्दांचा अर्थ काय, कुणालाच अर्थ कळत नाही. कोणीतरी विद्वानानं स्वामींना सांगितलं, स्वामी याचा अर्थ जर आपल्याला हवा असेल तर आपण त्यांनाच भेटलं पाहिजे ज्यांनी हे पत्र पाठवलं. हो का? ठीक आहे. काष्टसिद्धा तयारी करा, आपण निघायचे. तयारी चालू. शिष्यांचा समुदाय, शेकडो शिष्य सोबत घेतले आणि वाघाला हाक दिली. वाघ डडकाळी फोडतच बाहेर आला आणि त्याच्यावर आसन केलं. काळा बुंद असा सर्प, जहरी सर्प हातामध्ये घेतला आणि चांगदेव वाघावर आरूढ होऊन पुढे चालायला लागला. चांगदेव पुढे येतोय म्हटल्यानंतर अनेक लोक, अनेक गावातील लोक योगी येतो योगी येतो पुढे सांगत होते आणि पाखंडी लोक आरास बांधत होते आणि त्याची मिरवणूक काढण्यासाठी लोक सज्ज झालेले होते. आज सजीवांच्यावर अंमल करणारा चांगदेव जंगलातून जायच्या वेळेला झाडं सुद्धा वाकायची, झाडं सुद्धा नमस्कार करायची आणि वाट द्यायची. नदी सुद्धा वाट द्यायची, पुढे जायची. पण दगडगोटी जी होती ती वाटेतली अजिबात बाजूला व्हायची नाही. कारण जो दगड असतो त्याला दगड कधी हलत नसतो, ही ध्यानात घ्या. तो सहज सहज पुढे जात होता, सहज पुढे जात होता. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता आपल्या आजोळच्या घरामध्ये भिंतीवर बसलेली. उमाबाई शांत सगळं. अनेक लोक यायचे, जाता जाता नमस्कार करायचे आणि निघून जायचे. कोणीतरी सांगितलं, अहो आपल्याला भेटण्यासाठी चांगदेव महाराज येतात. योगी चांगदेव. गडबडीनं कोणीतरी सांगितलं आणि मग मात्र मुक्तानं विचारलं, दादा बघितलेस का, तो सर्पाहून येतो, वाघावरून येतो, सर्प हातामध्ये धरलेला आहे. तिने दादा काय करायचं? आपणही जायचं. पण तो वेशीपर्यंत येण्याआधी आपणच जायचं, कारण आपल्याकडे येणारा तो मोठा पाहुणा आहे. आज सुद्धा तीच अवस्था आहे. मोठा पाहुणा असेल तर आम्ही वेशीपर्यंत जातो आणि गरीब पाहुणा आला घराच्या दारात पण येत नाही, उमऱ्यापर्यंत पण येत नाही. ही अवस्था आहे, वाईट आहे ही अवस्था. एखादा मोठा पाहुणा आला तर आपण उमऱ्यापासून रस्त्यापर्यंत घालवायला जातो, पण एखादा गरीब पाहुणा आपल्याकडे आला तर आपण उमऱ्याच्या दरवाजापर्यंत सुद्धा येण्याचं धाडस करतो. काय चरित्रातून शिकायचं असतं. निवृत्तीनाथांनी सांगितलं, काही हरकत नाही, आपल्याकडे येता येते, आपण त्यांना सामोरं गेलं पाहिजे, स्वागतासाठी आपण गेलं पाहिजे. ज्ञानदेव निवृत्तीनाथांच्याकडे बघितलं आणि ज्ञानदेवांच्या लक्षात आलं, अरे अणुरेणूपासून झालेले जगत हे निर्मित जे आहे ते पंचमहाभूताचं आहे आणि या पंचमहाभूतांना जर आपण अंकित केलं तर त्या पंचमहाभूतावर सुद्धा आपण अंमल करू शकतो. काही हरकत नाही, आपण जाऊ. कशाला जायचं? अगं आहे असंच जायचं. मुक्ताला आश्चर्य वाटायला लागलं. ज्ञानदेवाने त्या भिंतीच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्या अणुरेणूला असणाऱ्या सर्व सामर्थ्यवान शक्तीला नमस्कार केला आणि सांगितलं, चला आपण पुढे जायचं, त्यांना भेटायचं. भिंत हल्ली लोक बघायला लागले, आजूबाजूचे लोक वाहवा करायला लागले. आजूळ घरापासून भिंत सरकली, पुढं आली पुढं आली पुढं आली, वेशीपर्यंत चांगदेव येऊन थांबलेला होता. चांगदेवाच्या कानात कोणीतरी सांगितलं, अहो आपण सर्प हातामध्ये धरला, वाघावरून चाललेला आहात, सजीव आपल्या पायाशी लागतात, परंतु ही मुलं निर्जीवाला घेऊन आले. चांगदेवानं प्रत्यक्ष बघितलं आणि 1400 वर्षात कधीही निर्जीव सत्ता आपल्या हातामध्ये आलेली नव्हती. खरोखरच हे योगी पावन मनाचा, साहिल प्रादजनाचा, हीच पद्धत त्यांच्या जवळ आहे, ज्ञानी आहेत. चांगदेवानं बघितल्यानंतर सर्प टाकून दिला, वाघ बाजूला केला आणि सरळ धावत धावत गेला
आणि नमस्कार केला. नमस्कार केल्याबरोबर पुन्हा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता भिंतीवरून खाली उतरले आणि चांगदेवाला नमस्कार केला. अरे केवढं सामर्थ्य, ज्याच्याजवळ अणुरेणूचं सामर्थ्य आहे, ज्याच्याजवळ निर्जीव हलवण्याची सत्ता आहे, ही मुलं कुठलाही गर्व नाही. आपण किती गर्विष्ठ. चांगदेवाचा गर्व मातीमोल झाला. चांगदेवांना निवृत्तीनाथांनी बाहूला धरून उभा केलं आणि आपलं छातीशी धरलं. माफ करा निवृत्तीनाथ, माफ करा, चुकलो मी, चुकलो. माझ्या योगाच्या सामर्थ्यामध्ये मी धुंद होतो, म्हणून मला तुमची योग्यता माफ. असू दे, होत असं. चांगदेवाकडे बघून निवृत्तीनाथांनी सांगितलं. त्याच वेळेला मात्र चांगदेव मागे फिरला आणि हजारो शिष्यांना सांगितलं, तुमचा आणि माझा संबंध आज होता तो बंद झाला. तुम्ही आपल्या मार्गाने जावं, नाहीतर या 4 मुलांचा अनुयायी व्हावं. शिष्यांना काही कळलं ना. अचानक आपल्या गुरूंच्या मध्ये अशी शक्ती काय झाली, शक्ती बदलली कशी. चांगदेवांना नमस्कार केला, त्यांच्यासोबत राहू लागला. शिष्यगण आपापल्या वाटेने गेले. काही योग करायला लागले, कोण तपश्चर्या करायला लागले, कोण भक्ती करायला लागलं. परंतु काही जण चांगदेवा सोबत राहिले, पण चांगदेव मात्र चौघांना सोडून कधी राहत नव्हता. आज दिवसामागून दिवस चाललेले होते. चांगदेव सोबत होता आणि चांगदेवाला उपदेश करण्याच्या वेळी योग्य वेळेची निवृत्तीनाथ वाट पाहत होते. वेळ आलीच. एक दिवस आंघोळ करून ही 4 भावंड अलंकापुरीकडे चाललेली होती. 4 भावंडांनी आंघोळ केली. एका दगडावर आपली साडी ठेवून, आपलं जुन्यार ठेवून मुक्ता दुसरं जुन्यार लावत होती, दुसरं लुगडं नेसत होती. एवढा चांगदेव आंघोळ करून पुढे आला आणि मुक्ता कपडे बदलते हे बघितल्यानंतर पुन्हा मागे फिरला आणि तिथंच थांबला. मुक्ताने हे दृश्य बघितलं. साडी सावरली, साडी पूर्ण नेसली आणि सहज मुक्ताच्या तोंडून शब्द आले, निगुडा फुटला. निगुडा या शब्दाचा अर्थ आहे लज्जा, मनामध्ये असणारा. अरे ज्ञानदादांना तुला इतका बोध केला. हो, बोध केला, पण मला कळला नाही. आत्म्याचं ऐक्य हे सर्वश्रेष्ठ ऐक्य असतं, हेच दादानं तुला सांगितलं. मुक्ताईचा बोध चालू झाला. 1400 वर्षे जगलेल्या चांगदेवाला 14 वर्षाची मुक्ता बोध करत होती, उपदेश. दिवसामागून दिवस गेले. मुक्ताईच्या अनेक शब्द, अनेक शिक्षण चांगदेवानं मनामध्ये साठवलं आणि चांगदेव पुन्हा तांब्याला नेतो. इकडे मात्र आता ठरलं की आपण थोडीशी तीर्थयात्रा करावी. काय करायचं ठरवलं निवृत्तीनाथांनी. दादा, जग उघड्या डोळ्यांनी बघायचंय आणि ज्याला उघड्या डोळ्यांनी जग बघायची सवय असते तोच जगामध्ये बदल करू शकतो, म्हणून मला बघायचं. होय दादा, तुझी इच्छा आहे, काही हरकत नाही, चला निघू आपण पुन्हा प्रवासासाठी. पैठण क्षेत्री पुन्हा पोहोचले. आले पैठणच्या ठिकाणी. अनेक लोकांना माहिती मान्यच होती, कळलेली होती, समजलेली होती. लोक जमायला लागले. गोदावरीच्या काठाला ज्ञानदेवांची प्रवचन ऐकायला लागले. निवृत्तीनाथांना विचारलं, दादा पुढं काय? काही नाही, आपण तीर्थयात्रा करायची. आलेला मार्ग बदलायचा आणि दुसऱ्या मार्गाने जायचं, यालाच तीर्थयात्रा. आपण जाऊ. सकाळच्या वेळेलाच उठली. काही लोक, जी ज्ञानपिपासू लोक होती, ती ज्ञानदेव निवृत्ती सोपान मुक्तांच्या बरोबर चाललेली होती. आणि आता ही मुलं येत आहेत म्हटल्यानंतर गावामध्ये प्रत्येक गावाच्या वेशीवर कमान बांधली जायची, आरास बांधली जायची, फुलं पायामध्ये टाकली जायची. संत येतात स्वागतासाठी लोक जमायचे. पण काही त्या काळात सुद्धा संतांना नाव ठेवणारी होती, ती मात्र काही अपशब्द सुद्धा बोलायची. हे सगळं अंगावर झेलत ही मंडळी होती. बघता बघता प्रवरा नदीचा काठ, विशाल प्रवरा नदी वाहत होती. तिच्या वाळवंटामध्ये सरण रचलं होतं. त्या सरणा शेजारी एक प्रेत ठेवलं होतं. हिरवं लुगडं नेसलेली, हिरवा चोडा भरलेली आणि कपाळावर फार मोठं कुंकू लावलेली एक स्त्री सती जाण्यासाठी थांबली होती. लोक सगळेच अवाक झाले. ज्ञानदेवांनी विचारलं, काय चाललं? गावात एक गृहस्थ वारले, त्यांची पत्नी सती चालली. हो, नाव काय होतं त्यांचं? सचिदानंद.
ज्ञानदेव पडदिशी 2 पावलं पुढे टाकल्याने सांगितलं, थांबा. अहो, सच्चित आनंद ज्या ठिकाणी असतो त्याला मरणच कसं असेल? मग भगवद्गीतेचा सिद्धांत नष्ट होईल ना. सच्चित आनंदाला मृत्यू नाही. एक जण पुढे सरसावला आणि त्यांनी सांगितलं, नाही, त्यांचं नाव सच्चिदानंद. काही असो, पण या शब्दामध्ये सामर्थ्य. ज्ञानदेव पुढे गेले, त्या प्रेताजवळ गेले, प्रेताला नमस्कार केला आणि पुन्हा प्रेतावरून हात फिरवायला चालू केले. अहो, तुम्ही सच्चिदानंद आहात, उठा, अजून कार्य अपूर्ण. शब्दाला धार आली आणि त्या धारेसरशीच सच्चिदानंद उठून बसले. प्रेतावरून त्या तिरटीवरून उठलेले सच्चिदानंद पुढे झाले, चारी भावनांना नमस्कार केला. सगळ्यांच्या मध्ये आनंद झाला, घरचे सुद्धा आनंदित झाले. पण सच्चिदानंदांनी पाठीमागे पुढा केला आणि सांगितलं, मी आता तुमचा नाही. कदाचित ही अवस्था आमच्यावर आली तर काय होईल लक्षात घ्या. आमची जाण्याची वेळ आली नाही, कदाचित अशा पद्धतीने एखादी माऊली पुढे आली आणि त्यांनी आयुष्य आपल्याला दिलं तर आम्ही म्हणू की संसारातली आणि एवढी कामं राहिले तेवढी करतो आणि मग तुमच्या बरोबर येतो. परंतु सच्चिदानंदाने सांगितले, आता मी तुमचा नाही. ज्यांच्यामुळे मला हे आयुष्य मिळालं त्यांच्यासाठी आयुष्य. पुढे सरसा प्रवरा नदीच्या काठाला असणारं नेवासं गाव, या नेवाशाची महती अनंत पटीनं विठ्ठलपंतांनी या सगळ्यांनाच सांगितली होती. कारण त्यावेळेला पुराणातला समुद्र मंथनाचा जो प्रसंग होता, तो समुद्र मंथनाचा प्रसंग विठ्ठलपंतांनी सांगितला होता. अरे मुलांनो, दानव आणि दैत्य आणि देव यांच्यामध्ये झालेलं समुद्र मंथन, यामध्ये अनेक काही गोष्टी निघाल्या, परंतु त्याच्यामध्ये अमृत कलश पण निघाला होता. बरं का बाळांनो, तो अमृत कलश दैत्यांच्या बाजूला होता, त्याच्यामुळे दैत्य त्यांच्या पाठीमागे लागले. परंतु भगवान विष्णू याने मोहिनीचं रूप धारण केलं, सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं. तो कलश आपल्या काखेमध्ये घेतला आणि तिथून वेगानं पळ काढला. दानवांना अमर व्हायचं होतं म्हणून ते पाठीमागणे येत होते. ऐकता ना बाळांनो, ती मोहिनी अवतारामध्ये तशीच आली. तो बाळांनो अंश अवतार, बरं का, तो विष्णूचा अंश अवतार. बाबा मग काय झालं? तो मोहिनी अवतार जिथं समाप्ती झाली. दैत्यांना जर अमृत मिळालं तर इथं दैत्य राज मांडेल म्हणून देवांच्या हातामध्ये अमृत कलश दिला आणि जिथं अवतार संपवायचा होता तेच गाव, तेच ठिकाण प्रवरा नदीचं काठ निवास. तिथं महालयाचं मंदिर आहे. बरं का बाळांनो, चारी मुलं आपल्या वडिलांनी जे सांगितलं होतं ते ऐकत ऐकत कानामध्ये गुंजन करत करत पुढे आली आणि निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता महालयाच्या मंदिरामध्ये त्यांनी प्रवेश केला. महालयाच्या मंदिरामध्ये जाऊन नमस्कार केला. तिथं असणाऱ्या तिरप्या खांबाला नमस्कार केला, कारण त्याच ठिकाणी मोहिनी अवतार समाप्त. दिवस संपला होता. सायंकाळचं प्रवचन ज्ञानदेवांचं. ज्ञानदेवांच्या प्रवचनाला गर्दी असायची, परंतु समोर बसणारे निवृत्तीनाथ होते. आपल्या गुरुरायांनाच आपण काही सांगतो आहे या भूमिकेतून ज्ञानदेव बोलत. अंथरुण टाकली गेली. वामकोक्षी दुपारची झाली, परंतु रात्रीची झोप एका डाव्या कुशीवर घेतली होती. सगळे झोपले होते. निवृत्ती होता, सोपान होता, मुक्त होते. मध्ये ज्ञानदेव होता निवृत्तीच्या बरोबर आणि निवृत्तींच्या बाजूला सच्चिदानंद बाबा. अनेक लोक सोबती होते, ते सुद्धा आपला अंग विसाव्यासाठी म्हणून टाकत होते. प्रत्येकाला असं वाटत होतं यांच्या अंगावर येणारा वारा तरी आमच्या अंगावर जावा तरी आमची धन्यता. प्रत्येकाला वाटत होतं. रात्र वाढत होती. मध्यरात्र झाली. निवृत्तीनाथ ज्या ठिकाणी झोपले त्याच ठिकाणी उठून बसले. आत काहीतरी बोलतंय कोणीतरी याचा आवाज ऐकून ते बसले होते. ते कान देऊन ऐकत होते. आत ज्ञानदेव बोलत होते. भगवंता, आपण इथं? होय ज्ञाना. भगवान श्रीकृष्ण ज्ञानदेवांच्या बरोबर गाभाऱ्यामध्ये बोलत होते. ज्ञाना,
मला कुरुक्षेत्रावर बरंच काही सांगायचं होतं, परंतु युद्धभूमी, त्याच्यामुळे मी सूत्रामध्ये सांगितलं, त्याला भगवद्गीता म्हणते. मला आणि बरंच काही सांगायचं होतं रे, परंतु तिथं मला वेळही पुरला नाही आणि मला जे सांगायचं होतं ते कदाचित त्यावेळेला समज नसेल म्हणून मी थांबवलं, म्हणून 700 श्लोकात बंद केलं. परंतु ज्ञाना, आज ज्यांना संस्कृत येतं, जे संस्कृत प्रचूर आहेत, विद्वान आहेत, ते हे शब्दाचा अर्थ काही लावतात रे, आणि आपल्याला जसा अर्थ पाहिजे तसा लोकांना सांगतात, आणि वेडी भोळी भाबडी लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. ज्ञाना, माझं एक काम, मला त्या अवतारामध्ये सगळी भगवद्गीता सांगितली, परंतु सांगायचं जे होतं ते बरंच राहून गेलं, ते तू सांगून टाक. होय भगवंता, सांगेल मी. म्हणून आज ज्ञानेश्वरीमध्ये जे आहे ते भगवद्गीतेमध्ये आहे, परंतु जे भगवद्गीतेमध्ये आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये आहे, पण भगवद्गीतेमध्ये नाही ते ज्ञानेश्वरीमध्ये आहे. काही शब्द कळले? हा, जाणार घ्या. नुसता शब्दाचा खेळ नाही, याला व्यतिरेक, अन्वय असा शब्द आहे शास्त्रामध्ये, लक्षात घ्या. ज्ञानदेवांनी नमस्कार केला, आतला प्रकाश बंद झाला. निवृत्ती शांत बघत होता. ज्ञानदेव पुन्हा आता, दादा तुम्ही कधी उठला? होय ज्ञाना, तुझ्या शब्दानंच उठलो. तुला भगवंतानं भेट दिली ना रे? होय दादा, आज प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आले होते. आईनं केलेली आराधना आई फुकट गेली नाही दादा. आज तिच्या रूपानं माझ्या समोर उभा राहिली. त्यांनी जबाबदारी दिली, परंतु तुमचा आशीर्वाद असेल तरच होईल. देवाच्या इच्छेपेक्षा गुरूंचा आशीर्वाद फार महत्वाचा. ज्ञानदेवानी मध्यरात्री दादाच्या पायावर डोकं ठेवलं. होय ज्ञाना, प्रवासाला निघाल्यापासून माझं सुद्धा हेच मत आहे. शास्त्र सामान्य भाषेत लोकांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी तूच योग्य आहेस ज्ञाना, तूच योग्य आहेस. दोघांच्या संवादानं शेजारी असणारा सोफानं उठून बसला. मुक्ता उठून बसली. हळूहळू एक 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 उठायला लागले. मध्यरात्रीच सगळेजण उठले. ब्राह्ममुहूर्त झाला. ब्राह्ममुहूर्तावर सगळे प्रवरा नदीवर गेले, स्नान केलं. कधी भाष्य? आजच सुरुवात झाली. आम्हाला टिकून ज्ञानदेव बसले. आता व्यासपीठ आहेत, पूर्वी दगडावरच बसायचं. निवृत्तीनाथ समोर बसले. निवृत्तीनाथांना नमस्कार केला, पुन्हा परमेश्वराला नमस्कार केला, आणि ज्ञानदेव शांत झाले. कोणीतरी साहित्य लिखाणाचं आणून दिलं. सच्चिदानंद हे अतिशय विद्वान असल्यामुळे त्यांच्याकडे लिखाणाचं साहित्य घेतलं. सच्चिदानंदाने टाक बुडवला, हातामध्ये घेतला. लोकांना प्रसंग आठवायला लागला, जणू काही व्यास महाभारत सांगतायत आणि गणेश लिहून घेते. आज व्यासांच्या ठिकाणी ज्ञानदेव होते आणि गणेशाच्या ठिकाणी सच्चिदानंद बाबा. ताट हातात तयार होता. ज्ञानदेवानी शांत ध्यान केलं. गुरायांना मनोमन पुन्हा नमस्कार केला आणि लोकांच्या गुण सांगितलं. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणे निवृत्तिदासु अवधारी दुजी. एकाच शब्दामध्ये वेदापासून उपनिषदापर्यंत असणाऱ्या वेदगम्य परमेश्वराला नमस्कार केला आणि पुन्हा त्या परमेश्वराला नमस्कार करता करता आपल्या गुरुरायांना विसरले आहेत. म्हणे निवृत्तिदास. गुरुरायांना पुन्हा नमस्कार केला. शब्द बहरात यायला लागले. लोक मंत्रमुग्ध व्हायला लागले आणि शब्द अक्षर उठायला लागली. सच्चिदानंद बाबांचा हात पुढे सर 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 सरकत होता. पानामागून पानं पलटली जात होती. दिवस दिवस संपत होता, रात्र रात्र संपत होती, पण ज्ञानदेवांचं प्रवचन संपूच नये असं लोकांना वाटत होतं. देहभान हरपून लोक ज्ञानदेवांचं प्रवचन.
पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, हळूहळू पुढे जायला लागली. ज्या ठिकाणी गुरुरायांचं वर्णन करता येईल इतकं वर्णन करायचं की गुरुरायांच्या म्हणजे शास्त्रीय तत्वापेक्षा गुरुराय श्रेष्ठ कसे याच सांगायचं. आता हृदय या पुढे चौफाळून यावे वरी बैसव पावले श्री गुरूंचे. बोलता बोलता शास्त्र आणि शास्त्रामधून असणारी कनवता ही सांगायला लागली. नाहीच बोलायला लागली. अहो तुम्ही आहात म्हणून मी, नाहीतर मला कोण बोलवतो? तुम्ही जर आज इथं नसता तर मी इथं एकटा बोलून काय उपयोग असतो? त्या दगडाने काय ऐकलं असतं का? वक्ता तो वक्ताशी विसरते सांगायला. गुरुरायांनाच उपदेश, गुरुरायांच्या मुखातून आलेला उपदेश गुरुरायांना परत गुरुदक्षिणेच्या रूपानं द्यायला चालू होते. म्हणून आज मंडळी लक्षात घ्या, प्रवचनकार श्रेष्ठ किती आहे याच्यापेक्षा श्रोते श्रेष्ठ आहेत. श्रोते हे निवृत्तीनाथांच्या ठिकाणी असतात आणि ज्ञानदेवांच्या ठिकाणी वक्ता असतो. कोण मोठा आहे तुम्ही ठरवा. बोलायला लागले, पुढे जायला. भगवंतानं सांगितलेले शब्द पुन्हा आठवायचे. अरे मला बरंच सांगायचं होतं ज्ञाना, परंतु युद्धभूमीवर मला सांगता आलं नाही, ते तू सांगायचं. म्हणून योग आला, निसर्ग आला, निसर्ग चक्र आलं, पंचमहाभूत आली, माणसाचा सामान्य व्यवहार आला, शेती आली, कुळबटकुन वाढी, आण देव मांडी, हा दिलाची परवडी करीत आहे. शेतीचा व्यवहार कसा सांभाळा याबद्दल ज्ञानदेवांनी सांगायला सुरुवात केली. पुढे ओव्या सरकत होत्या, पुढे जात होत्या. लोकमंत्र होऊन ऐकत आनंदानं डुलत होती. ज्या ठिकाणी उपमा उत्प्रेक्षा अलंकार एकत्र यावे एवढेच नाही, 9 रस घ्यावेत, परंतु रौद्र बीभत्स इत्यादी रस आहेत ते सुद्धा शांत रसाशी समरस करावेत आणि पुढे ओवी मांडावी. ज्ञानदेवांचं कीर्तन 18 अध्याय संपत आला. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर तत्र श्री विजयभूती ध्रुवाणी त्रिमत्रिम. अनेक आलेल्या अनुभवातून ज्ञानदेव म्हणत होते, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका. कदाचित कलियुगामध्ये संत होतील, त्यांनी कसं वागावं याच्यासाठी उपदेश चालू केला. जिथं भगवान श्रीकृष्ण तिथंच, जिथं पार्थ तिथंच विजय. दुसरीकडे विजय जाऊच शकत नाही. संजया तू काहीही कर. कारण त्यांना माहिती होतं धृतराष्ट्रासारखी आंधळी पिढी भविष्यात जन्माला येणार आहे, त्यांना सुद्धा आपण जागे केले पाहिजे. जागे करते झाले, पुढे सरकायला लागली ज्ञानेश्वरी. आता ज्ञानेश्वरीचा बांध थोडासा थांबावा लागला. गुरुरायांना नमस्कार केला आणि गुरुरायांना सांगितलं, भगवंताच्या आशीर्वादानं आणि तुमच्या आशीर्वादानं ही वाग्विलासिनी पूर्णत्वाला गेली. परंतु माझाही काही अधिकार आहे. एवढं जे मी केलं त्याच्यासाठी मलाही काहीतरी मागितलं पाहिजे. माग ना त्यांना. तू भावार्थ दीपिका प्रज्वलित केलेली आहेस, मागण्याचा अधिकार तुला आहे. होय दादा, माझा मागण्याचा अधिकार आहे, म्हणून मी गुरुरायांच्या जवळ मागतो. आता विश्वास गेली वाघ यज्ञ तो शोणी मज द्यावी कसाय दाणी, जे खळांची वेंकटी सांग तया सत्य मिळते. कारण निवृत्तीनाथ बऱ्याच वेळा बोलायचे ज्ञानदेवांना की या समाजाबद्दल चिडून उपयोग नाही. समाजातील वाईट प्रवृत्ती फक्त आपण काढून टाकली पाहिजे. समाज आहेच चांगला. या सगळ्याचं तत्व फक्त 9 ओव्यांच्या मध्ये आणलं. म्हणून ज्याला पसायदान कळलं त्याला जीवनाचं सार कळलं. परंतु खंत आहे की पसायदानावर प्रवचन होत नाही. ही दुर्दैव आहे. करणारे आहेत, भरपूर आहेत, अभ्यास आहे, परंतु आमची तिथपर्यंत वृत्ती पोहोचत नाही. किंबहुना सर्व सुखी. जास्त नाही मागत मी, थोडंच मागतो. मागताना किती मागितले? विश्वात्मक देवतेला मागितलं, गुरुरायांच्याकडे मागितलं आणि शेवटी म्हणतात किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन येते. भजी जो आदी अखंड आणि ग्रंथ उपजे. आता ग्रंथावर येतो. येणे वाघ यज्ञ तोषावी तो शोणी मज द्यावे कसाय. हा वाघ यज्ञ चालू केला. या वाघ यज्ञाला कसाय दानाचं दान, पायस दान द्यावं. गुरुरायाने हात वर करावा आणि ज्ञानेश्वरीची समाप्ती करावी. म्हणून पुढे आलं सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. लिहिलेली ती सर्व पत्र एकत्रित केली आणि ज्ञानदेवांच्या
हातामध्ये दिली. ज्ञानदेवाने ती तशीच नमस्कार करून ती तशीच पुंजी उचलली आणि निवृत्तीनाथांच्या हातामध्ये दिली. निवृत्तीनाथांनी तशीच पुंजी उचलली आणि जवळ असणाऱ्या गृहस्थाजवळ दिली. त्यांनी ती डोक्यावर घेतली. जायचं कुठं, चला प्रवास, पुढचा प्रवास, पुढचा प्रवास. नेवासे सोडलं. प्रवरेला अनेक दिवस स्नान करून प्रवरेला सुद्धा सुख वाटत होतं. आज महाराया सोडलं आणि पुढची दिशा चालू झाली. आषाढीचा महिना चालू झालेला होता. लोक भिरत का असेना पण पंढरीच्या रावळाकडे सगळी चाललेली होती. नेवाशाकडून ही वारकऱ्यांची दिंडी ज्ञानदेव निवृत्ती सोपान मुक्तांच्या बरोबर पंढरीच्या दिशेनं पुढे पुढे जायला लागली. जिथं जाईल तिथं त्या टप्प्यावर तिथं त्या ठिकाणी थांबायचं, ज्ञानदेवांचं प्रवचन ऐकायचं आणि मग पुढे जायचं. ज्ञानदेवांचे अभंग चालू झालेले. जाता जाता लोकांच्याशी बोलत होते. बोलता बोलता लोक गुंग होऊन जायचे. लोकांना प्रवासाचा सुद्धा कंटाळा यायचा. चालणं चालणं आणि पुढं फक्त जाणं. मजल दर मजल सर्वजण भूवैकुंठ असणाऱ्या या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आले. स्नान संध्याकाळी उरकलं. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई ओली कपडे पिळली गेली आणि रावळाच्या दिशेनं चालली. बघता बघता रावळाच्या पायऱ्या हळूहळू वर बघितलं आणि आज गाभाऱ्यामध्ये जाऊन पोहोचली. अनेक जण जाता जाता दर्शन घेऊन पुन्हा देवाच्या समोर दोन्ही गालावर मारून पुन्हा पाठीमागे फिरत होते. गरुड खांबाला काही मिठी मारत होते आणि हे सगळं दृश्य निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता आणि त्यांच्या सोबत असणारे सगळे वारकरी बघत होते. आज गर्दी झालेली होती कारण आज दशमीचा दिवस होता आणि दशमीच्या दिवशी सगळेजणच पंढरीमध्ये पोहोचलेली होती. चारी भांड त्या पांडुरंगाच्या विशाल मूर्ती समोर उभा राहिले. हात जोडले ध्यानस्थ बसून आज देव सुद्धा हसत. देवाला सुद्धा असं वाटत होतं की माझं महत्व प्रगट करणारी निगमवल्ली आज इथं आहे ज्ञानाच्या रूपाने. परंतु ज्ञानदेवांचे डोळे त्या मूर्तीकडे जात होते आणि डोळ्यातून टप 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 अश्रू गळत होते. शेजारी असणाऱ्या मुक्ताच्या हातावर ते अश्रू गळले आणि मुक्ता देवाच्या ध्यानातून सहज अवधान पावली आणि ज्ञानदेवाच्या वस्त्राला हात घातला आणि तिनं वस्त्र ओढलं आणि सांगितलं, दादा रडतोस? अरे ज्ञानेश्वरी सांगितलीस तू रे आणि रडतोस? मुक्ताकडे बघितलं. मुक्ता असं तुला वाटतं का? होय, तुला आई गेलेल्याचं दुःख झालं का रे? बाबा गेलेल्याचं दुःख झालं का? नाही मुक्ते, नाही. मी अनेक तीर्थयात्रा केल्या परंतु हा उभा विठीवर असणारा भगवंत असं दृश्य मला कधीही नसलं. हाच पावन आहे. अगं आपण बरेच आयुष्यातली वेळ वाया घालवली, आपण याला भेटलो नाही. ज्ञानदेवांची खंत आहे. तुमची आमची काय आहे बघा तुमचं तुम्ही. आपण भेटलो ना या पंढरी रायाला. इथं दंडीर वनामध्ये असणारा भगवंत आला आणि पुंडलिकासाठी हा उभा राहिला. बाबांच्या मुखातून अनेक वेळा ऐकलं परंतु आज आलो आपण, आज आलो. ते आज आलो. हे अश्रू रडण्याचे नाहीत ग, आनंद अश्रू आहेत आणि त्यातून दुःखही येतं. आजपर्यंत भेटलो नाही म्हणून दुःख झालं आणि आज भेट झाली म्हणून सुख झालं. मुक्ता बघून हसत होती. पुन्हा ज्ञानदेवाने मुक्ताकडे बघितलं आणि सांगितलं की अगं मुक्ते, तुला वाटतच ना मी रडतो? कशासाठी रडतो ग? रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. हा ज्ञानदेवांचा अभंग हा पहिला नाही, अनेक अभंग पूर्वी झालेली होती परंतु इथं बाप रखुमा हा शब्द आला. याच्या पूर्वीचे अभंग होते त्याला ज्ञानदेव म्हणे असं होतं. म्हणून ज्ञानदेवांचे अभंग गाताय त्याच्यामध्ये अनेक अभंग ज्ञानदेव म्हणे. आणि ज्यावेळा पंढरपुरी आले आणि पंढरपुराहून गेले त्यावेळीपासून त्यांच्या शेवटचं चरण ज्ञानदेवांचं बदललं गेलं बाप रखुमा देवीवरून. त्यांनी दोन्ही साधलं. एक आपले जन्मदाते बाप रखुमा आणि दुसरा हा जगाचा बाप रखुमा पंढरी राया. भीमा तटे असणारा हा पंढरी राया. इथं शब्द वापरला साजनी. हा साजनी म्हणजे मैत्रीण. तो वृत्तीसाठी होता आणि दुसरा वाच्यार्थानं मुक्तीसाठी होता.
मुक्ताला ते सांगत होते, उपदेश करत होते. अभंगामागून अभंग येत होते. आज धन्य धन्य झालं. कुणीतरी सांगितलं, अहो बाजूला व्हा, बाजूला व्हा, बाजूला व्हा, नामदेव महाराज आले, बाजूला व्हा. लगबगीने सगळे बाजूला झाले. नामदेव आले. नामदेवानं भगवंताला नमस्कार केला. भगवंत सुद्धा आज आपल्या आधीच हसायला लागला. नामदेवाला काहीच कळत नव्हतं. दर्शन घेतल्याने नामदेव कीर्तनासाठी उभा राहिले. पूर्वीची परंपरा आपली अशी आहे, दशमीला कीर्तन उभा राहिले की द्वादशीला संपवायचं. आज लोक 2 तासानंतर घड्याळ दाखवतात. कारण दशमी दिवशी अन्न ग्रहण करायचं नाही. आज काही निष्ठात वारकरी हे सायंकाळचं भोजन करत नाही. दशमी दिवशी भोजन नाही, एकादशी दिवशी फराळ नाही, आणि द्वादशी दुपारी 12 वाजता पारणं करायचं. त्याला उपवास म्हणायचं. आम्हाला कमीत कमी 3 वेळा लागतात, त्यातल्या त्यात संध्याकाळी चिप्स लागतातच. उन्हातलं आता उन्हाळ्याचं करायचं चालू असेल, लक्षात घ्या. ज्याच्या घरात वारकरी आहेत त्याच्या घरात म्हणतात असू दे, एकादशीला लागतच. खा चिप्स, पण एकादश करा, काही हरकत नाही. आहे नशिबान तुमच्या मिळतं. परंतु व्रत वैकल्य, व्रत एकादशी करेन उपवासी, गाय अहर्निशी मुक्कीना. पुढे संत आमचे सांगतात. कीर्तन चालू झालं. सकाळ झाली. कीर्तन काकड्यानं संपलं. सगळ्यांचा एकच जहाल कल्लोळ, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, पुंडलिक वरदा हरी. नामदेवरायांचं दर्शन घेण्यासाठी रीग लागली. बारीनं पुढं पुढं जात होते. त्यात निवृत्ती होते. निवृत्तीने नमस्कार केला, पुढे झालं. ज्ञानदेवाने नमस्कार केला, पुढे झालं. चोपानाने नमस्कार केला, पुढे झालं. पण पुढे जाऊन निवृत्ती मागे बघत होता. मुक्ता आली. मुक्ताला डोळ्यानं खुणवलं, नमस्कार केलं. मुक्ताने नमस्कारच केला. नामदेवांचं लक्ष तिच्याकडे होतं, आपल्याकडे नमस्कार का केला नाही. मुक्ता तिथून वळसा काढून बाजूला गेली. सगळेच आले आणि सगळ्या जणेच भीमा चंद्रभागा नदीमध्ये आंघोळ केली, स्नान आवरलं. कारण पुन्हा कीर्तनासाठी जायचं. स्नान आवरलं आणि सगळे जाता जाता निवृत्तीनाथाने विचारलं, अगं मुक्ती, फार ज्ञानी आहे का? देव प्रत्यक्ष बोलतो त्याच्याबरोबर, तू का नाही दर्शन घेतलंस? दादा, तुम्ही विचारला म्हणून मी सांगते. ज्याला दुसऱ्याचा नमस्कार घ्यायला कळत नाही त्याच्या मी नमस्कार करणार नाही. मुक्ताने एका वाक्यातच सगळं सांगितलं. सगळेजण हळूहळू आत गेले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. पुन्हा गरजे झाला. नामदेवांचे कीर्तन चालू. बघता बघता कीर्तन रंग धरू लागलं. रंग धरता धरता लोक फेर धरू लागले. भगवान प्रत्यक्ष कीर्तनामध्ये नाचू लागले. हे सगळं स्वरूप चारी भाऊंड अनुभवत होती, पाहत होती. आज बाजूला बसणारी गुरुबा होते. सावता चोखा बसलेला होता. 18 पगड जातीचे लोक सगळे एकत्र आलेले होते आणि आनंदानं नामदेवांचे कीर्तन ऐकत होते. कीर्तन दुसऱ्या दिवशी पुन्हा काकड्यानंच संपलं. तुमच्या ध्यानात येते का? एकदा कीर्तन उभा राहिले की ती त्यानंतर मला वाटते आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1938 नंतर ते 1993 पर्यंत सद्गुरू बापू महाराज तळासकरांचे कीर्तन हे 5 तास 6 तासाचं असायचं. काही टाळकरी चक्कर येऊन खाली पडायचे तरी कीर्तन चालू असायचं. पण लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकायचे. आज आमचं नशीब आहे की वर कापड आहे, बसायला मऊ गादी आहे. पण या महात्म्यांच्या भाग्यामध्ये झापाचा पाल, काट्यावर मेड्या रवायच्या, त्याच्यावर काट्या बांधायच्या आणि त्याच्यावर करंजीचा पाला आणून टाकायचा आणि सप्ताह. आणि त्या सप्त्यामध्ये 5-5 तास 6-6 तास कीर्तन. आज वक्त्याला सुद्धा सांगितलं जातं. आहे का लक्ष तुमचं? आज फक्त इव्हेंट चाला, इव्हेंट, उपक्रम. सप्ताह करायचा म्हणजे उपक्रम. लक्षात घ्या. असो किमान ते तरी आहे त्या दृष्टीने. त्याच्याबद्दल माझं काही मत नाही. लक्षात किमान ते म्हणून तरी करा, सत्संगती वाढते. काकडा झाला आणि सगळेजणच पुन्हा आंघोळीला गेले. कुणीतरी सांगितलं, अहो सगळ्यांच्यासाठी जनाईनं नैवेद्य बनवलाय. आज जनाईच्या घरी म्हणजेच नामदेवाच्या सगळे संत नामदेवाच्या घरी चालले.
ओटीवर बसलेले सगळे सण पात्र मांडली गेली. परंतु नामदेवांच्या घरचा एक नियम होता की देवाला पहिल्यांदा नैवेद्य दाखवायचं आणि मगच आपण जेवायचं. तोपर्यंत जेवायचं. जणांना ताट भरत होत. आत विटा, गोदा, मादा, नारा ही चारही मुलं कामकाजाला लागलेली होती. पत्रावर टाकत होती, काही गोळी टाकत होती, कोणीतरी पाणी लोटा भरून देत होती. उन्ह वर सरत होती आणि सहज निवृत्तीनाथांच्या मनाला विचार आला. मुक्ताईने सुचवलं, दादा गोरोबाकांची ओळख झाली, फार बरं झालं. अगदी जुनाट पुरुष आहेत ना. जुनाट पुरुष दोन शब्दाला जातात. वाच्यार्थानं जुनाट पुरुष म्हणजे वयोवृद्ध आणि लक्ष्यार्थानं जुनाट पुरुष म्हणजे ब्रह्म. आपल्या जुनाट पुरुष तेच आहेत ना. हो. आणि ते विश्वाचे कुंभार आहेत. त्याच्यामुळे त्यांना कळतं पक्क मडकं झाले नाही, कच्चं मडकं झाले. हो मुक्ता, मग तुला काय वाटतं? नामदेवाकडे बघून मुक्ता बोलत होती आणि तिचा रोख जो होता तो रोख निश्चित नामदेवांच्यासाठीच होता हे निवृत्तीनाथ जाणत होते. सहज बोलले, काय मुक्ते, मग काय विचार आहे? नाही, आपल्यापैकी कोण कच्चा अजून आहे एवढंच बघावं अशी माझी विनंती आहे. कारण अनुभवाचं थापटणं हे जुनाट पुरुषाकडेच असतं. हो. ज्ञानदेव पुढे झाले आणि सांगितलं, गोरोबा काका तुम्ही आमच्यामध्ये श्रेष्ठ आहात, तेव्हा अनुभवाचं थापटणं आपण घ्यावं आणि आज सर्वांची मस्तक एकदा तपासून बघावी. गोरोबा काका उठले. पात्र तिकडे चालू झाली. राजाई वाढायला पुढे पुढे चालली होती. डाव वाढून राजाईचं झालेलं होतं. जनाबाईची हालचाल चालली होती. विठा, गोंदा, मादा, नारा चारी मुलं काहीतरी वाढत होती. आणि इकडं मात्र संतांच्या मांदियाळीमध्ये विश्व काय आहे याच्याबद्दलची चर्चा करता करता संतच आपल्यातला कोण परिपक्व आहे याची परीक्षा चालू झाली. पहिला मान निवृत्तीनाथांचा. निवृत्तीनाथांच्या अनुभवाचं थापटणं मारलं आणि निवृत्तीनाथ शांत झाला. सोपान, ज्ञानदेव, मुक्ता, सावता, नरहरी, चोखा सुद्धा शूद्र जातीमध्ये असून सुद्धा परिपक्व. लोडाला टिकून, स्वतःच घर त्याच्यामुळे लोड होता, लोडाला टिकून बसलेले नामदेवांच्या जवळ गेले आणि नामदेवांच्या थापटणं घेणार इतक्यात नामदेवांनी वरच्यावर हात झेडला आणि सांगितलं, काका काय करताय माझ्यासारख्याला? थापटणं तसंच ठेवत धोत्राचा सोगा हातामध्ये घेऊन गुरुकाका बसत होते आणि बसता बसता म्हणले, सगळी पक्की झाली हो, पण एकच कच्चं राहिलं. सगळेच हसले. आपल्याच घरामध्ये येऊन सगळेच आपल्याला हसले. अपमानच झाला. तोपर्यंत हातून आवाज आला, अहो ऐकलत का, नैवेद्याचं ताट तयार आहे. संधी पाहिजेच होती उठण्याची म्हणून नामदेव तसाच उठला. कोणीतरी मुलगा जाणं अपेक्षित होतं, परंतु नामदेवच उठला. आता बारामंदी सरळ करत करत नैवेद्याचं ताट हातामध्ये घेतलं आणि झप 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 पावलं टाकत रावळामध्ये, देवा असा अपमान करण्यासाठी पाठवलंस? काय झालं नामा? काय झालं तुला नाही कळलं? हो कळलं, पण तुझ्या मुखातून ऐकायचंय. घडलेला प्रकार नामदेवाने कथित केला आणि पुन्हा देवाने सांगितलं, नामदेवा अरे भूक लागली असेल रे त्यांना, जा नंतर बघू. देवा मी काय सांगतो त्याच्याकडे लक्ष नाही, त्यांची काळजी. हो माझी ती लेकर आहे. आणि मी कोण? लहानपणापासून मी सांभाळलं, तुम्ही मला सांभाळलं, इतकूच केलं. तुझ्याशिवाय देवा कुणालाही मी काही सांगितलं नाही, सुखही सांगितलं नाही, दुःखही सांगितलं नाही. आता त्यांच्यावर विश्वास. अरे निरागस आहे, जा काय म्हणतात बघ. भोजनाच्या पात्र तयार झालेली होती. नामदेवांची वाट बघत होती. नामदेव नैवेद्य भगवंताला देऊन पुन्हा आलेली होती. रिकामं ताट बघून निवृत्ती नाही वाटत होतं. खरंच भगवंतानं नैवेद्य खाला. नामदेव आज शांत आलेले होते, परंतु खिन्नता मनामध्ये होती. समोर आली. देवानं तुमच्याकडे पाठवलं, तुमच्याकडे धाडलं. निवृत्तीनाथांनी सांगितलं, हो तुमची सगुण भक्ती आहे. निर्गुणाची भक्ती करायची असेल तर त्याच्यासाठी गुरूंचा आशीर्वाद फार महत्वाचा. तेव्हा आता पारणं फेडू, मग पुढं काय? ज्ञानदेवानी सांगितलं, तुमची वाट बघणारे सद्गुरू तुमचे आहेत. एकदा भेटून या त्यांना.
देव तर तुमच्या सोबतच आहे, कारण देव कृपा, शास्त्र कृपा आणि गुरु कृपा ह्या 3 कृपा असल्याशिवाय उद्धार नाही. 2 कृपा तुमच्यावर आहेत, एकच राहील, सद्गुरु कृपा राहिली. देव कृपा आहे, शास्त्र कृपाही आहे, कारण नामदेवांचं कीर्तन म्हणजे शास्त्रच. एकच राहिली, सद्गुरु कृपा. जेवणच आहे. मुखशुद्धीसाठी खोबऱ्याचे तुकडे दिले गेले आणि नामदेव खची घेऊन सांगितले, मी काय करावं असं. ज्ञानदेवाने सांगितलं, औंढ्या नागनाथाला जाऊ, तिथे विसोबा खेचर आहे, आपली वाट बघतात. तळाची जमीन सरकल्यासारखं झालं आणि पाय हल्ल्यासारखे झाले. ज्ञानदेव, आपण सांगता पंढरपूर सोडून? अहो, मी व्यापारासाठी सुद्धा कधी जात नाही बाजूला, दिवसेंदिवस माघारी येतो, कारण मला भगवंताशिवाय गमत नाही, करमत नाही. आणि आपण औंढ्या नागनाथाला जायला सांगतो. किती दिवसाचा तो प्रवास, किती मुक्काम, आणि भगवंतापासून बाजूला. होय नामदेव, जाऊ बाई. ठीक आहे. ही सर्व संत मंडळी पुढे झाली आणि नामदेव तसाच उन्हाच्या भरामध्ये रावळामध्ये जाऊन पोहोचले. रावळामध्ये जाऊन नमस्कार केला, भगवंता काय आहे? त्यांनी जे सांगितले तेच तुला करावं लागेल, गत्यंतर नाही. देवा, बघा तरी काहीतरी उपाय. नाही बघा गत्यंतर, तुला जावंच लागेल. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता अलंकापुरीच्या दिशेने प्रस्थान केलं. पेरडुकीला गोरोबा काका गेले, सावतामाळी अरण भेंडला गेले, जो तो आपल्या आपल्या दिशेने चालला. आणि गोपाळपूरला पुन्हा विसोबा पुन्हा जाऊ लागले. अनेक मंडळी आजूबाजूला जायला. नामदेव मात्र खिन्न होऊन पुन्हा औंढ्या नागनाथाच्या दिशेने मजल औंढ्या नागनाथाला गेले. औंढ्या नागनाथाला गेल्यानंतर त्या ठिकाणी पिंडीवर असणाऱ्या पाय आणि त्या मूर्तीला बघितलं आणि सांगितलं, आजोबा आपले पाय पिंडीवर आहेत, पिंडी. नामदेव, कोण रे बाळा? मी नामदेव, पंढरपूरहून आलो. तुमचं नाव काय? बाळा, माझं नाव सांगतो. माझ्या शरीरात त्राण उरला नाही रे आता, फक्त जीभ उचलते एवढाच त्राण माझ्या अंगात आहे. तेव्हा असं कर, हे पाय तेवढे बाजूला ठेव आणि देवाला मोकळं कर. जेथे नाही देव तेथे माझे पाय ठेविता अनवय विचारोनी. नामदेवाला कळलं आणि नामदेवानं पायाला हात लावला आणि हात लावून बाजूला पाय केले तर पिंड फिरायला लागली. जिथं पाय ठेवील त्याच ठिकाणी पुन्हा पिंड, जिथं पाय ठेवील तिथं पुन्हा पिंड. गोल आकार झाला, पुन्हा पिंड, पुन्हा पिंड. नामदेवांच्या लक्षात आलं, कारण त्यावेळेला स्पर्शाचे निज्ञाने दुसरा प्रकार. गुरुरायांच्या पायाला फक्त स्पर्श झाला आणि अंतःकरण वृत्ती आनंद होऊन गेली. कळलं की आता हे कोण आहे. नमस्कार केला, माझं चुकलं, माफ करा सद्गुरुराय, मला माफ करा. होय नामदेवा, तुझ्यासाठीच मी आजपर्यंत विहित कार्य करायचं होतं. इकडं मात्र अलंकापुरीकडं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता येऊन पोहोचले. अलंकापुरीमध्ये आल्यानंतर सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये बसले, प्रवचन चालू. आज मात्र सोपान देवा मुक्ता निवृत्ती पुढे बसलेली होती. निवृत्तीनाथाने सांगितलं की अरे, जगासाठी सगळं सांगतोस, माझ्यासाठी काय? आज गुरुनी मागणी केली. होय दादा, आजपासून तुमच्यासाठी. कोणीतरी लेखनाचं साहित्य घेतलं आणि पुढे दिलं. ज्ञानदेवांनी लेखनाचं साहित्य हातामध्ये घेताना सुरुवात केली. लोकांना उपदेश आणि गुरुरायांना अर्पण. जो भेटल्याची सवे, स्फूर्ती उपायाची धावे, प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरी. अमृतानुभव सुरुवात. बघता बघता 804 ओव्या लिहून झाल्या आणि अमृतानुभव गुरुरायांना अर्पित केला आणि सांगितलं, दादा पुन्हा पंढरीकडे जाऊ, प्रस्थान पंढरीच्या दिशेने. कारण आज माऊलींना सतत वाटत होतं की पंढरी राया हाच उद्धार करताय. सगुण रूपातून दिसणारा पंढरी राय, त्याला जाऊन भेटावं. पुन्हा प्रस्थान झालं, पुन्हा आळंदीतून प्रस्थान झालं ते पंढरीच्या दिशेने. मंगली विठ्ठल.